चॅनलमध्ये आजची रेसिपी आहे मस्त चमचमीत कोळंबीचं कालवण। किती छान आहे ना। तर इथे माझ्या आजीने मस्त फिश फ्राय पण केलेत, कांदा पण आहे, लिंबू पण आहे आणि भाकर सुद्धा पण आहे। तर तुम्ही पण आमच्या पद्धतीने एकदा कोळंबीचं कालवण ट्राय तरी केलंय का? तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे। तर चला आपण कोळंबीचं कालवण कसे केले ते पाहूया। चला। नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण करणार आहोत कोळंबीचं कालवण। त्यासाठी कोळंबी बाजारातून आणून साफ करून घेतली आहेत, त्यामधला काळा धागा काढून ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता ती आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2-3 चमचे कोकम आगळ टाकणार आहोत आपण। आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण अर्ध्या तासासाठी ते मुरायला ठेवणार आहोत। आणि हे सगळं मुरतंय तोपर्यंत आपण मसाला काय काय घेतला ते बघूया। त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं बारीक चिरून ते तव्यावर भाजून घेतले, 2 कांदे बारीक चिरून तेही भाजून घेतले, 2 इंच आलं, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या तेही तव्यावर भाजून घेतले, कोथिंबीर पण आपण तेलावर थोडीशी परतून घेतली। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आता आपलं वाटण तयार झाले। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे। कढईत तेल गरम झाले। आता आपण हा तयार केलेला मसाला टाकून तो तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे। आता आपण व्यवस्थित तो तेल सुटेपर्यंत थोडासा परतायचा आहे। आणि यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला आणि 2 चमचे घरचा मसाला घेतला आहे, घरगुती काळा मसाला। ते टाकून आपण आता हे चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। आता छान त्याला तेल सुटलं पाहिजे। आता हे बघा, आपलं मसाला परतून तयार झाला आहे। त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून घेणार आहोत आणि ती छान 1 मिनिटभरासाठीच परतायची, कारण कोळंबी जर जास्त परतली ना तर ती चिवट होतात। त्यामुळे थोडा वेळच परतायची आणि लगेच त्यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे। आपण याच्यात मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे, आता वरून काहीही टाकायची गरज नाही आपल्याला। आपल्याला घट्ट पातळ जसं पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये 9-10 कोकमाचे तुकडे टाकायचेत आता, म्हणजे मग कोळंबीला चव छान येते। मी याच्यात टोमॅटो घातलेलं नाही म्हणून मी कोकम टाकले। तर आता हा रस्सा 10 ते 15 मिनटं चांगला उकळवून घ्यायचा आहे आपल्याला। ही बघा, छान तरी पण आली आपल्या कोळंबीच्या रश्श्याला। तर असा रस्सा तुम्ही बनवून बघा, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता। एकदम चवीला छान होतो। नक्कीच लाईक करा, शेअर पण करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।